नीता तिच्या बहिणीला म्हणाली, अगं बहिणी, नशीबवाल्या लोकांच्या घरीच मुली येतात. वहिनीला तर एवढी पण अक्कल नाही की गरोदर नणंद घरी आल्यावर तिच्याशी कसं वागायचं असतं. आज मला बघून असं तोंड वाकडं करत आहे, जणू या घरात तिचं राज्य चालू आहे. ही आहे तरी कोण मला बघून तोंड वाकडं करणारी? आणि दादा, तिला समजावून सांग, नणंद आली आहे म्हणजे तिची सेवा करायला लागणार. एवढा उशीर किचनमध्ये उभी राहून काम करत असणारी तिची बहिणी प्रगती आता शांत बसू शकली नाही. ती बाहेर आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, तुम्हाला बघून तोंड वाकडं करणारी मी कोण आहे आता सांगतेस तुम्हाला. त्यानंतर प्रगतीने असं काही केलं जे बघून नंदेच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रगती भाजीची पिशवी घेऊन लवकर लवकर घराकडे निघाली होती, कारण घरात तिची 6 महिन्यांची मुलगी आशू घरात होती. तिच्यासाठी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ती घरी येण्याचा प्रयत्न करत होती. जशी ती दारात पोहोचली, घरातून येणारा आवाज ऐकून तिची पावले जागेवरच थांबली. तो आवाज ओळखीचा होता. 3-4 महिन्यांनी येणारा तो आवाज ऐकून तिचं मन कटू झालं होतं. भाजीची पिशवी घट्ट हातात धरून ती घरात गेली. समोर नंदीला नीताला बसलेली बघून तिचा चेहरा कठोर झाला. जणू तिच्या जुन्या जखमांवर अचानक कोणीतरी मीठ चोळलं आहे. काही न बोलता ती सरळ किचनमध्ये गेली. घसा कोरडा पडला होता म्हणून तिने पाणी घेतलं आणि प्यायला लागली. तेवढ्यात बाहेरून नीताचा तिखट आवाज कानावर पडला. ती म्हणाली, आई, बघितलं का तुझ्या सुनेचं वागणं? माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. नमस्कार पण बोलली नाही आणि नाही पाया पडली. 4 महिन्यानंतर आले आहे आणि आता 2 महिने इथेच राहणार आहे. जर हिचं वागणं असंच राहिलं तर? तिची आई वेळ सांभाळत म्हणाली, अगं सोड ना नीता, तुला तर माहीतच आहे ती कायम आखडून राहत असते. तुला तिच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. नीता तोंड वाकडं करत म्हणाली, पण आई, ती तर याच घरात राहत आहे ना. रोज माझ्यासमोर आल्यावर तिच्याकडे लक्ष कसं जाणार नाही? हे तर माझं घर आहे, मग मी तिची आकड का सहन करू? तिची आई हसून म्हणाली, हो बाळा, हे घर तुझंच आहे. ती तर फक्त या घरात राहत आहे. हे ऐकताच प्रगतीच्या मनातला ज्वालामुखी भडकायला लागला. मनातून एक कठोर आवाज आला, हो, या घरातलं सगळं काही जणू तिचंच आहे. परत तोंड वर करून इथे आले आहे. बेशरमपणाची पण काहीतरी सीमा असते. ती ग्लास खाली ठेवत होती. तेवढ्यात तिची सासू किचनमध्ये आली आणि रागात टोमणा मारत म्हणाली, अगं प्रगती, तुझे नणंद घरी आले आहे, समोर बसले आहे. तुला दिसली नाही का? तिला नमस्कार केला नाहीस, नाही तिच्या पाया पडलीस, सरळ किचनमध्ये आलीस. आज पहिल्यांदा तिने रागात सासूकडे बघितलं. तिच्या आवाजात असलेला राग स्पष्ट जाणवत होता. ती म्हणाली, आई, तुमची मुलगी माझ्यासोबत जे वागले आहे ते तुम्ही विसरू शकता, कारण ती तुमची मुलगी आहे. पण मी नाही विसरू शकत. ते आज पण माझ्या लक्षात आहे. हे ऐकून तिची सासू तणतणत म्हणाली, मला आठवणी ठेवायची काय गरज आहे? पण आता चहा तरी बनव आणि लक्षात ठेव, तिला 9वा महिना चालू आहे. ती पुढचे 2 महिने इथेच राहणार आहे. तिची सेवा तुलाच करायची आहे. ही अक्कड इथे माझ्या घरात चालणार नाही. प्रगतीला त्यांना उत्तर द्यायचं होतं, पण तिची सासू लगेच बाहेर निघून गेली आणि प्रगती रागात त्यांना जाताना बघत राहिली. तिने रागात तिच्या मुठ्या आवळल्या. रागात तिने चहा बनवला आणि बाहेर नेऊन ठेवला. तिच्या सासूने चहाचा ट्रे बघून परत टोमणा मारत म्हणाली, अगं, चहा घेऊन आली आहेस, नाश्ता कुठे आहे? घरात खायला काहीच नाही का? नुसतंच चहा घेऊन आली आहेस? प्रगतीने काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली, जिथे तिची मुलगी गाढ झोपली होती. तिचा निरागस चेहरा बघून तिचे डोळे भरून आले. बाहेर बसलेली नीता खूप चिडली. ती ओरडत म्हणाली, बघितलं का आई, माझ्याच घरात माझी काय इज्जत आहे? तू बोलत आहेस की लक्ष देऊ नकोस, पण हा तर सरळ सरळ माझा अपमान आहे. नुसता चहा ठेवला आणि निघून गेली. अगं, शेजाऱ्याला पण असा कोणी नुसता चहा देत नाही. रोज असंच चालू राहिलं तर मी काय करणार? मला हे सगळं सहन होत नाही. तिची आई तिला शांत करत म्हणाली, तू काळजी करू नकोस. येऊ दे तुझ्या भावाला, त्याच्याकडे मी तिची तक्रार करते. म्हणजे तिची अक्कल जागेवर येईल.
मग तू आरामात या घरात राहा. मी तर तिला सांगितलं नव्हतं की तू येणार आहेस. अगोदर सांगितलं असतं तर तिचं तोंड वाकडं झालं असतं. तिची आई गोड बोलत मुलीची समजूत काढत होती. पण मनात त्यांना पण हकीकत माहीत होती की प्रगतीच्या मनात जी आज आग लागलेली आहे ती विझवणं आता शक्य नाही. प्रगती खोलीत झोपलेल्या मुलीकडे बघत बसली होती. प्रगतीच्या कानावर बाहेरून त्या दोघींची कुजबूज पडत होती. तिचं मन शांत नव्हतं. त्या हळू आवाजात बोलत होत्या, पण त्यांचा प्रत्येक शब्द विष बनून तिच्या मनात उतरत होता. नीता हळू आवाजात म्हणाली, मी तर बोलत आहे आई, ही बाई अगोदरपासूनच चालाक आहे. अगोदर दादाला प्रेमात फसवलं आणि मग पोट वाढवलं आणि आता या घरावर हक्क दाखवत आहे. तिला वाटत आहे बाळाला जन्म दिला म्हणजे ती राणी बनली. तिची आई म्हणाली, सोडून दे ना नीता, तिची लायकी काय आहे? जेव्हा तुझा दादा समोर असेल ना तेव्हा तिची सगळी अक्कल निघून जाईल. आत्ता तर मुलीच्या मागे लपून शांत बसली आहे. हे एकदाच प्रगतीने डोळे बंद केले. तिचा श्वास भारी झाला आणि त्या क्षणी ती मागच्या 8 महिन्यांपूर्वीच्या भूतकाळात हरवून गेली. तोच तो दिवस मनात इच्छा असून पण ती विसरू शकत नव्हती. तो दिवस तिला स्पष्ट आठवतो. ती पूर्ण 8 महिन्यांची गरोदर होती. शरीर भारी होतं, पाय सुजलेले होते, कमरेत एकसारखं दुखत होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की टेन्शन घ्यायचं नाही, पायऱ्या कमीत कमी चढायच्या आहेत आणि जास्तीत जास्त आराम करायचा आहे. पण त्याच आठवड्यात नीता माहेरी आली होती. तिच्या सासूने त्यांच्या मुलीला वहिनीची काळजी घेण्यासाठी बोलावलं होतं, पण सगळं उलट होत होतं. अशा अवस्थेत प्रगती नीताची सगळी कामं करत होती आणि तिची सासू कुठल्या तरी नातेवाईकाला भेटायला गेली होती. दुपारची वेळ होती. प्रगती किचनमध्ये हळूहळू जेवण बनवत होती. तेवढ्यात नीता मोठ्या आवाजात म्हणाली, अगं वहिनी, जरा माझ्या खोलीत ये. प्रगती पोटावर हात ठेवून हळू आवाजात म्हणाली, ताई जरा वेळ थांबा, मी गॅस बंद करून मग येते. नीतेला तिचा आवाज ऐकू गेला नाही आणि ती तणतणत किचनमध्ये आली आणि म्हणाली, वहिनी तुला ऐकू येत नाही का? बोलावलं होतं तर लगेच यायचं होतं ना. माझ्या बोलण्यावर पण तू तुझ्या मर्जीने येणार आहेस का? बोलावलं आहे म्हणजे काहीतरी काम असेल ना. प्रगती हात पुसत म्हणाली, ताई पोट वाढल्यामुळे पटपट चालता येत नाही. त्याचवेळी नीताच्या डोळ्यात तिरस्कार उतरला. ती रागात म्हणाली, जास्त पोटपोट करत जाऊ नकोस. बाळाला काय तू एकटीच जन्माला घालणारी नाहीस. अगं तू तर खूप छान नाटक करत आहेस. लवकर माझ्या खोलीत ये. या अवस्थेत प्रगतीने जास्त वाद घातला नाही आणि तिच्या मागे मागे तिच्या खोलीत गेली. पण त्याचवेळी तिच्या मनाला माहीत होतं तिला किती अपमान सहन करायला लागला होता. ती खोलीत गेली आणि म्हणाली, सांगा ताई काय काम आहे? नीता बेडवर बसून हुकूम देत म्हणाली, वहिनी माझा हा ड्रेस इस्त्री कर. मला आज संध्याकाळी बाहेर जायचं आहे. तो ड्रेस बघून प्रगतीची हिंमत तुटली. प्रगती हिंमत करून म्हणाली, ताई आज जरा मुश्किल आहे. डॉक्टरांनी जास्त वेळ उभं राहायला मनाई केली आहे. आता जेवण बनवल्यानंतर माझ्यात ताकद उरली नाही. आई आल्यावर. तिचं वाक्य अजून पूर्णसुद्धा झालं नव्हतं. तेवढ्यात नीता रागात फणफणत म्हणाली, म्हणून काय झालं? आता तू मला शिकवणार आहेस का? माझ्यामुळे तुला बाळ होणार आहे. घरात आयतं खाऊन पिऊन जाडी झाली आहेस आणि आता काम न करण्याची कारणं सांगत आहेस. त्या दिवशी पहिल्यांदा नीताने तिच्या पोटावर लाथ मारली आणि तिला जोरात ढकलून दिलं. नकळत नाही तर जाणून बुजून धक्का दिला होता. त्यामुळे प्रगतीचा तोल गेला आणि ती बेडवर पोटावर पडली. पण तिने स्वतःला कसं तरी सावरलं. ती तिथेच पोट पकडून खाली बसली. डोळ्यापुढे अंधार पसरला. तिने वेदनेत तळमळत नीताला आवाज दिला, ताई, ताई माझ्या पोटात जोरात दुखायला लागलं आहे. तिचा आवाज कापत होता. ती खूप घाबरलेली होती. नीताने तिच्याकडे रागात बघितलं आणि कठोर आवाजात म्हणाली, तू मरणार तर नाहीस? अशाच बायका मुलांना जन्माला घालतात. एवढं नाटक करू नकोस. तिचं बोलणं ऐकून प्रगती रडायला लागली आणि म्हणाली, माझ्या बाळाला काही झालं तर तुम्ही. नीता तिचं बोलणं पूर्ण होऊ न देता म्हणाली, मग तू काय करणार आहेस? माझ्या दादाला भडकवणार आहेस का? जाऊन सांग दादाला की त्याच्या बायकोला त्याच्या बहिणीनं मारलं पण होतं.
प्रगती कशी तरी उठून तिच्या खोलीत गेली, पण तिची अवस्था एवढी बिघडली होती की तिला त्याच रात्री दवाखान्यात दाखल करावं लागलं. तिला तपासल्यानंतर तिच्या काही टेस्ट केल्या. रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टर म्हणाले, अजून जरा जोरात पोटाला मार लागला असता तर बाळाला वाचवणं मुश्किल झालं असतं. प्रगतीने दुसऱ्या दिवशी घरात सगळ्यांना सांगितलं की तिच्या नंदेने तिच्यासोबत काय केलं. नीता रडत तिच्या आईला म्हणाली, आई, तुझी सून माझ्यावर खोटे आरोप करत आहे. खोटं बोलत आहे की मी तिला धक्का दिला. मी तर पूर्ण दिवस माझ्या खोलीतच बसलेले होते. ही मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तिची आई कुठलाही विचार न करता सुनेला रागात म्हणाली, गरोदर आहेस याचा अर्थ असा नाही की तू खोटं बोलशील. माझी मुलगी अशी नाही. तिथेच बाजूला उभा असलेला प्रगतीचा नवरा विनोद सगळं ऐकून गप्प उभा होता. रिपोर्ट आल्यानंतर समजलं होतं की प्रगती पोटावर पडली होती आणि बाळाची अवस्था नाजूक होती. त्या दिवशी विनोद रागात त्याच्या बहिणीला नीताला म्हणाला, नीता, तू तर बोलत होतीस की बहिणीची सेवा करणार आहेस. मग काय अशा पद्धतीने सेवा करणार आहेस का? भावाचं बोलणं ऐकून नीता रडत म्हणाली, वहिनी, केलंस ना तू माझ्या दादाला माझ्या विरोधात. असं म्हणत ती रागात तिच्या सासरी निघून गेली. आज त्याच कटू आठवणी आठवत प्रगती तिच्या खोलीत बसली होती. तिने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, त्या दिवशी जर तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. तेवढ्यात नीताचा परत आवाज आला. ती म्हणाली, आई, मला आज पण हिच्यावर संशय आहे की ही बाई काहीतरी मोठं कांड करणार आहे. कारण मी तिच्या डोळ्यात टोचत आहे ना. तिच्या चेहऱ्यावर माझ्यासाठी किती तिरस्कार दिसत आहे, बघितलास का? तिची आई म्हणाली, आता तू आली आहेस ना, मग तिला तुझ्यासोबत नीट राहायला लागेल. जास्त नाटकं करायला लागली तर मी तुझ्या भावाला सगळं सांगेन. तू फक्त तुझी काळजी घे. माझा नातू येणार आहे. हे ऐकून प्रगतीने डोळे पुसले आणि मनात म्हणाली, मी गप्प आहे याचा अर्थ असा नाही की मी कमजोर आहे. जर यावेळी माझ्या मुलीकडे कोणी वाईट नजरेने बघितलं तर मी अजिबात सहन करणार नाही. प्रगती तिच्या मनातल्या वादळाला शांत करायचा प्रयत्न करत होती. संध्याकाळ झाली होती. किचनमध्ये प्रगती काम करत होती. जेवण बनवलं आणि कुणालाही आवाज न देता सगळं जेवण ताट वाट्या बाहेर आणून ठेवलं. ताटं ठेवली आणि किचनमध्ये परत आली. तिच्या सासूने हे सगळं बघितलं आणि त्यांचा चेहरा उतरला. त्यांनी विचार केला होता की जेवणाच्या वेळी सगळे सोबत बसून जेवण करत गप्पा मारू. नीताचं मन हलकं होईल. पण प्रगतीच्या आशा करण्यामुळे सगळं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. तिची सासू मनातल्या मनात बडबडली, खूप विचित्र सून पदरात पडली आहे. ताटं वाढण्याची पण अक्कल नाही. दोघी मायालेकी कुजबुजत होत्या. पण विनोद शांतपणे जेवण करत होता. त्याला चांगलंच माहीत होतं की यावेळी प्रगतीच्या मनात काय चालू आहे. पण नीता रागात तळमळत होती. तिने वाढलेलं ताट बघितलं आणि मोठ्या आवाजात आईकडे तक्रार करत म्हणाली, आई, ही कुठली पद्धत आहे? या घरात माझी एवढी पण इज्जत नाही काय? मला ताटात जेवण वाढलं जाईल? ती महाराणी तर जेवण बाहेर आणून ठेवून निघून गेली. मी गरोदर आहे. वाकणं, चालणं, फिरणं मुश्किल होतं. तुझ्या सुनेच्या मनात जरा पण दया नाही का? किचनमध्ये उभ्या असलेल्या प्रगतीच्या कानावर नंदेचे शब्द पडले. तसे तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. तिच्या आईने रागात मुलाकडे विनोदकडे बघितलं आणि म्हणाली, विनोद, तू बघत आहेस ना घरात हे सगळं काय चालू आहे? तरी पण तू काहीच का बोलत नाहीस? त्याची आई रागात बोलली, पण विनोद शांत स्वरात म्हणाला, आई, प्रगती दिवसभर घरातली कामं करत असते, बाळाला सांभाळत असते. जर आपण स्वतःच्या हाताने ताटं वाढून घेतले तर काही बिघडणार नाही. आणि मग बहिणीकडे वळून म्हणाला, नीता, यात तुझा काय अपमान झाला? तू तर स्वतः बोलत असतेस ना की हे घर तुझं आहे. मग स्वतःच्या घरात तू एवढं छोटं काम पण करू शकत नाहीस का? नवऱ्याचं बोलणं ऐकून प्रगतीच्या चेहऱ्यावर समाधान आलं. पण मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली, तू तुझ्या बहिणीला असं का बोलत आहेस? तुला तिची अवस्था दिसत नाही का? ती इथे माहेरी आराम करायला आली आहे.
आणि ही तुझी बायको उलट तिला टेन्शन देत आहे. अरे मागं काही झालं असेल तर ते विसरून जायचं असतं. आणि तसंही त्यात चूक कुणाचीही नव्हती. ती स्वतः तोल जाऊन पोटावर पडली होती. पण तिला तर माझ्या मुलीशी अगोदरपासूनच प्रॉब्लेम आहे. अगोदरपासूनच माझी मुलगी तिच्या डोळ्यात टोचत आहे. पण तुझी तर ती बहीण आहे ना. आईला बोलताना बघून वेळेचा फायदा उचलत नीता भावाकडे बोट दाखवत म्हणाली, अरे दादा, नशीबवाल्या लोकांच्या घरीच मुली येत असतात. वहिनीला एवढी पण अक्कल नाही की गरोदर नणंद घरी आल्यावर तिच्याशी कसं वागायचं असतं. आज मला बघून असं तोंड वाकडं करत आहे की ह्या घरात तिचंच राज्य चालू आहे. ही आहे तरी कोण मला बघून तोंड वाकडं करणारी? आणि हो दादा, तुझ्या बायकोला समजावून सांग, नणंद आली आहे म्हणजे तिची सेवा करायला लागणार. एवढा वेळ शांतपणे किचनमध्ये सगळ्यांचं बोलणं ऐकत उभे असलेल्या प्रगतीला आता राहवलं नाही. ती बाहेर आली आणि कडक आणि मोठ्या आवाजात नंदेच्या डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाली, तुम्हाला बघून तोंड वाकडं करणारी मी कोण? मी त्या माणसाची बायको आहे ज्याच्याजवळ तुम्ही आत्ता माझ्याबद्दल तक्रार करत आहात. तुम्हाला आठवण करून द्यायला लागेल का? मी तुमची वहिनी आहे. आणि एवढं सगळं करून पण तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्यायची अपेक्षा कशी काय ठेवू शकता? नीताला आशा नव्हती की प्रगती अशी बाहेर येऊन बोलेल. प्रगती म्हणाली, आणि जर तुमच्या लक्षात नसेल की मी तुमची वहिनी आहे, तर माझ्या पण लक्षात नाही की माझी कोणी नणंद आहे. जर तुम्ही मला तुमची वहिनी समजला असता तर माझ्या 8 महिन्याच्या पोटावर अशी लाथ मारली नसती. हे कोण तिची सासू बघतच राहिली. पण नीता रागात लाल होऊन म्हणाली, माझी अवस्था बघ. तुझ्या आईबापाने तुला हेच शिकवलं आहे का? नंदेचं बोलणं ऐकून प्रगती कठोर आवाजात म्हणाली, ताई, तुम्ही तर संस्काराच्या गोष्टी करूच नका. जी गोष्ट तुम्ही स्वतः शिकला नाहीत त्याची अपेक्षा दुसऱ्यांकडून कशी करू शकता? मेहरबानी समजा की या घरात मी अजूनपर्यंत तुम्हाला सहन करत आहे. नाहीतर ज्यावेळी तुम्हाला या घरात बसलेलं बघितलं होतं त्याचवेळी धक्का मारून बाहेर हाकलू शकले असते. वहिनीचं बोलणं ऐकून नीताच्या चेहऱ्यावरचा रंग उडायला लागला. ती रागात म्हणाली, तू मला या घरातून बाहेर काढणार? प्रगती न घाबरता म्हणाली, हो, कारण हे घर तुमच्या भावाचे, माझ्या नवऱ्याचे आहे, म्हणजे माझं पण आहे. तुम्ही विसरला असाल, पण मी विसरले नाही की तुम्ही माझ्यासोबत कसे वागला होता. तुम्ही या घरची मुलगी आहात. मी एवढा विचार करणं पण तुमच्यासाठी खूप आहे. इथे सेवा करून घ्यायला आला आहात तर ज्यांच्या भरोश्यावर इथे आला आहात त्यांच्याकडून करून घ्या. माझ्याशी तुमचं काही नातं नाही, त्यामुळे माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका. त्यापेक्षा हे चांगलं होईल की तुम्ही तुमच्या घरी परत जा. नाहीतर तुमच्या आईला विचारा, त्या एकट्या तुमची सेवा करायला तयार आहेत का? नीता रागाने लाल झाली. तिने आईचा हात पकडला आणि म्हणाली, आई, ही फालतू बडबड करत आहे आणि तू शांतपणे ऐकून घेत उभे आहेस. प्रगती लगेच म्हणाली, त्या काय बोलणार आहेत? कारण त्या स्वतः माझ्या भरोश्यावर बसल्या आहेत. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा चेहरा उतरला. नीता रागात तळमळत म्हणाली, आई, तू तिचं फालतू बोलणं का ऐकून घेत आहेस? या घरची मालकीण तू आहेस. आणि दादा, तू तुझ्या बहिणीसोबत एवढं वाईट वागलं जात आहे, तिचा अपमान केला जात आहे, तरी पण तू एवढं शांततेत कसा जेवण करू शकतोस? विनोद ताट ठेवत कठोर आवाजात म्हणाला, नीता, तू अगोदर स्वतः तुझ्या बहिणीसोबत असेच वागली होतीस. तेव्हा तर तुला काही चुकीचं वाटलं नव्हतं. तेव्हा तर तुझी इच्छा होती की मी प्रगतीच्या विरोधात उभं राहावं, आणि झालो पण असतो. जर त्यावेळी मी तिचे रिपोर्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघितले नसते तर. आता नीताचा रागावरचा कंट्रोल सुटला. ती रागात प्रगतीवर हात उचलायला पुढे आली. तसा प्रगतीने तिचा हात हवेतच जोरात पकडला आणि दात ओठ खात म्हणाली, आभार माना नंदूबाई. हा हात मी फक्त पकडला आहे कारण तुमच्या पोटात बाळ आहे आणि त्याचा या सगळ्यात काहीच दोष नाही. त्याची काळजी करत आहे. माझ्या आईबापाने मला एवढे तर संस्कार नक्की दिले आहेत, नाहीतर हाताला पकडून धक्के मारून घरातून बाहेर काढलं असतं. नंतर
ती असं सत्य बोलली ते ऐकून सगळे सुन्न झाले. ती पुढे म्हणाली, राहिली या घराची मालकीण होण्याची गोष्ट, तर हे घर अगोदरच सावकाराकडे गहाण पडले होते, जे माझ्या बाबांनी त्यांच्या मेहनतीचे पैसे देऊन सोडवले आहे. हे ऐकून नीताचे होश उडाले. तिने तिच्या आईकडे बघितलं, जी नजर खाली घालून बसली होती. ती म्हणाली, आई, हे सगळं खरं आहे? तू मला कधीच का सांगितलं नव्हतं? प्रगती कठोर आवाजात म्हणाली, आई तुम्हाला काय सांगणार? कारण सांगितलं असतं तर त्यांची मालकीण होण्याची इज्जत गेली असती ना. नीताची सगळी आकड, रुबाब एका क्षणात धुळीला मिळाला. शब्द साथ देत नव्हते. ज्या मेजाशीत तोऱ्यात ती या घरात आली होती ते सगळं गुंडाळून काही न बोलता तिथून निघून गेली. पण यावेळी तिला स्पष्ट समजलं होतं की तिची बहिणी आता कुणाला घाबरून किंवा कुणाच्या दबावाखाली राहणार नाही, ना कुणाच्या समोर झुकणार आहे आणि नाही कुणाची वहिनी बनून त्यांचे हुकूम मानून घेणार आहे. नीताची सगळी स्वप्न टेबलवर ठेवलेल्या त्या मोकळ्या प्लेटसारखी अपूर्ण राहिली.